आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे। कबंध राक्षसावर प्रहार करणाऱ्या वीरानो, तुम्ही दोघ कोण आहात? खरं खरं सांगा, कारण विश्वात केवळ दोनच वीर असे आहेत जे माझे बाहू कापू शकतात। असे कोण वीर आहेत ते? श्रीराम आणि लक्ष्मण। तू राक्षस असून श्रीराम आणि लक्ष्मणास कसा ओळखतोस? मी खरं तर राक्षस नाही आहे। ऋषी स्थूल तिलाच्या शापानं मी राक्षस झालो आणि त्याने सांगितलं होतं, तेव्हा श्रीराम आपल्या बंधू सोबत आपल्या पत्नीला शोधत इथे येतील, तेव्हा तेच तुझे विशाल बाहुना कापून आपल्या हाताने तुझ्या या शरीराला अग्नीत भस्म करून टाकतील। तेव्हा तू शापमुक्त होशील। जर तू तो श्रीराम असशील तर खरं खरं सांग, मला तुझ्या पत्नी बाबत एक महत्वाची सूचना द्यायची आहे। मीच राम आहे बंधू। माझ्या पत्नी संदर्भात महत्वाची सूचना काय आहे? मला तर केवळ एवढंच माहित आहे की रावण नावाच्या राक्षसानं माझ्या पत्नीला सीतेला पळवून नेला आहे, परंतु तो कुठं राहतो, त्याचं काय सामर्थ्य आहे ते आम्हाला माहित नाही। जर तुला माहित असेल तर कृपा करून आम्हाला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती दे। आता नाही देऊ शकत। माझं हे राक्षसी शरीर शापित आहे। ऋषीच्या शापाने माझ्या सुंदर शरीराबरोबरच माझं दिव्य ज्ञान आणि विज्ञान दोन्ही लुप्त झालं आहे।
जर आपण मला खड्ड्यात टाकून माझ्या या शरीराला जाळून टाकाल तरच मी माझ्या मूळ गंधर्व रूपात जाऊ शकेन. परंतु आम्ही तुला जिवंत कसं जाळून टाकू? हे राघवा, यानं तुला काहीच पाप लागणार नाही. ब्रह्माच्या वरदानामुळे मी शस्त्रप्रहारानं नाही मारला जाऊ शकत. यावर एकच मार्ग आहे. ऋषी स्थूल शिराच्या सांगण्यावरून अग्नीत जळूनच मी या अक्राळ विक्राळ शरीराच्या बंधनातून मुक्त होऊन माझ्या खऱ्या शरीराला प्राप्त करीन. या क्षणी मला दिव्य ज्ञान नाही आहे. शापामुळे माझं ज्ञान आणि विज्ञान दोन्हीही नष्ट झालं आहे. मोठी अद्भुत कथा आहे. परंतु हे सत्य आहे. मी धनु नावाचा गंधर्व आहे. पूर्वीच्या काळी मी फार बलवान व पराक्रमी होतो. इतका सुंदर की इंद्र, सूर्य आणि चंद्राप्रमाणे माझं शरीर मनोहर आणि तेजस्वी होतं. तरीही मी गंमत म्हणून भयानक राक्षसी रूप धारण करून ऋषी मुनींना घाबरवायचो. त्यात मला आनंद मिळायचा. एक दिवस स्थूलशिरा नावाचे एक तेजस्वी महर्षी वनात दिसले. त्यांचं महात्म्य जाणल्याशिवाय मी त्यांना खूप त्रास दिला. त्यांचा राग अनावर झाला. त्याच वेळी हातात पाणी घेऊन अग्नीला साक्षी ठेवून त्याने मला शाप दिला. मी तुला शाप देतो की हे भयानक रूपच कायम तुझ्यासाठी तुझं खरं रूप होऊन जाईल आणि तू राक्षस वृत्तीने जगशील. मी त्यांचे पाय धरले. विनंती केली की या शापातून मुक्त होण्याचा उपाय सांगा. तेव्हा त्याने सांगितलं, आमचा शाप निष्फळ ठरणार नाही. पण तुझी दया येऊन आम्ही सांगतो की जेव्हा श्री रामचंद्र लक्ष्मणासोबत इथे येतील आणि ते तुझे दोन्ही विशाल बाहू कापून जर आपल्या हाताने शरीराचा अग्निसंस्कार करतील तर परत तुझे दिव्य स्वरूप आणि ज्ञान तुला प्राप्त होईल. एकदा माझं इंद्राशी युद्ध झालं. दीर्घायुष्याचं वरदान प्राप्त झाल्यामुळे तो मला मारू नाही शकला. परंतु इंद्राच्या वज्रप्रहारानं माझं शिर आणि दोन्ही पाय माझ्या देहात घुसले. तेव्हापासून माझं शरीर केवळ कबंधच राहिलं आहे आणि मी आपल्या लांब लांब बाहूंनी वनातल्या पशुपक्ष्यांना पकडून खाऊन टाकतो. म्हणून हे श्रीरामा, माझ्यावर कृपा कर. मला या शरीरापासून मुक्त कर. सूर्यास्त होण्यापूर्वीच मला एखाद्या खड्ड्यात टाकून माझा अग्निसंस्कार करून टाक. तेव्हा मी एका अशा महापुरुषाचा ठाव ठिकाणा आपल्याला सांगेन जो आपली मदत करू शकेल. मग ठीक आहे लक्ष्मण, तू खड्डा खोदून चिता तयार कर. जशी आज्ञा दादा. हे राघवेंद्र, आपण धन्य आहात. आपल्या करुणामय दृष्टीमुळेच मी पूर्वी समान माझं सुंदर शरीर परत मिळवलं आहे.
आता मी माझ्या दिव्य ज्ञानानं जे पाहू शकतो ते सांगतो. रावण देवतांचा खजिनदार महागंधर्व कुबेराचा छोटा भाऊ आहे. पुलस्य ब्रह्माचा नातू आणि ऋषी विशर्वाचा पुत्र आहे. ब्रह्माकडून वर मिळवून तो दिग्विजयी झाला आहे. तो दानवांचा अर्थात आधीच्या देवतांचा राजा आहे. तोच आपल्या पत्नीला घेऊन दक्षिण दिशेला गेला आहे. जिथे तो गेला आहे तिथपर्यंत माझी दृष्टी नाही जाऊ शकत, परंतु मी जे पाहत आहे ते सांगतो. दक्षिणेकडे गेल्यावर आपल्याला एक परमवीर वानरांचे राजे सुग्रीव भेटतील. त्यांच्याशी आपली मैत्री होईल. ते सीतामाईचा शोध घेण्यात आपली मदत करतील. सुग्रीव सध्या ऋषीमुख पर्वतावर राहत आहेत. आपण लवकरच त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याशी मैत्री करा. मी हे पाहतोय की अंततः आपणच विजय मिळवाल. परंतु ऋषीमुख पर्वतावर जाण्याचा कोणता मार्ग आहे? आपण पश्चिम दिशेला गेलात की दक्षिण प्रदेशातील बरेच पर्वत व नद्या पार करून पंपा सरोवर नावाच्या एका सुंदर सरोवरापर्यंत पोहोचाल. तिथे महामुनी मतंगाचा आश्रम आहे. त्यांच्या तपोबळाच्या प्रभावामुळे त्या आश्रमाच्या जवळ जाताच प्राण्यामधली हिंसेची सर्व भावनाच नष्ट होऊन जाते. मतंग ऋषी आता नाहीत, पण त्यांची एक परमशिष्या महातपस्विनी शबरी आताही तिथे राहते. ती आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार आपल्या आगमनाची प्रतीक्षा करत आहे. ती आपल्याला भगवान मानून नित्य नेमाने मनोभावे आपली पूजा करते. जेव्हा आपण तिला भेटाल तेव्हा ती आपल्याला महाबली सुग्रीवापर्यंत पोहोचण्याचा पुढचा मार्ग सांगेल. हे राम, आपण दुःख करू नका. आपण अवश्य विजयी व्हाल. आता मला आज्ञा द्या. महात्मा, तुम्हाला तुमचा इच्छित लोक मिळेल. परम तपस्विनी शबरी होतीच ना. गुरुमतंग उच्चारले तुला भेटतील राम. कधी दर्शन देता, कधी दर्शन देता रामचंद्र मन स्वामी. कधी दर्शन देता रामचंद्र मन स्वामी. वाट पाहुनी थकून गेली शबरी. वाट पाहुनी थकून गेली शबरी. कधी कुठला काटा प्रभु चरणी नाही. वेचून फुले मार्गावर अंथरली. चाखून फळेही सजेली हमी थाळी. चाखून फळेही सजेली हमी थाळी. वाट पाहुनी थकून गेली शबरी. वाट पाहुनी थकून गेली शबरी. श्रीरामाचरणी प्राण वसे शबरीचे. प्रभु दर्शन देता परम भाग्य शबरीचे. रघुनाथाचरणी अर्पुन वर्षे सारी. रघुनाथाचरणी अर्पुन वर्षे सारी. वाट पाहुनी थकून गेली शबरी. वाट पाहुनी थकून गेली
दर्शन देता रामचंद्र मन स्वामी, कधी दर्शन देता रामचंद्र मन स्वामी, वाट पाहुनी थकून गेली शबरी, वाट पाहुनी थकून गेली शबरी. माझ्या रामा, माझ्या रामा, माझ्या रामा. नाही नाही महात्मा, कृपा करून या फुलांना चुरडू नका. ही मी माझ्या रामासाठी अंतरलेली आहेत. अगं वेडे, तू दररोज ह्या प्रकारे मार्गावर फुलं टाकतेस, जसे काही श्रीराम आज आणि आता येणार आहेत. असं करून तुला किती वर्ष झाली? तुझे राम आले तरी का? आजवर नाही आले, परंतु येतील, अवश्य येतील. माझे गुरुदेव मतंग मुनींचं वचन खोटं होऊ शकत नाही. म्हणूनच मी दर दिवशी प्रत्येक क्षणी त्यांच्या स्वागतासाठी तयार असते. अचानक एखाद्या वेळे आले तर ते काय म्हणतील? या भिल्लिणीला स्वागत सुद्धा करता येत नाही. म्हणून आपण जर माझ्या या फुलांच्या थोड्या बाजूने जाल तर आपली माझ्यावर मोठी कृपा होईल. तिला त्रास नका देऊ. चला आपण दुसऱ्या अन्य मार्गाने जाऊ. चला. राम, मला तर कधी कधी असं वाटतं की जणू काय भिल्लीण वेडी झालीये. होऊ शकतं, पण हेही विसरू नका की शेवटी भक्ती आणि वेडेपणात फार फरक नसतो. सांसारिक दृष्टीने पाहिलं तर भक्त वेडाच वाटू लागतो. शबरी महातपस्विनी आहे आणि तिला सिद्धी प्राप्त आहे, परंतु तिच्या सिद्धीचा अहंकार थोडा देखील नाही. हीच एका खऱ्या भक्तीची खूण आहे. हो गुरुदेव. माझ्या रामा, माझ्या रामा, माझ्या रामा, माझ्या रामा. थांबा, आपण पुन्हा आलात माझी फुलं चुडायला. कोण आहात आपण? आम्ही माता शबरीकडे जाऊ इच्छितो. आपण कृपया आम्हाला त्यांच्या कुटीपर्यंत घेऊन जाल. माता शबरीकडे? पण आपण आहात कोण? मी राम आहे आणि हा माझा छोटा भाऊ लक्ष्मण. लक्ष्मण, आपण आलात प्रभू. आपण या शबरीच्या झोपडीत आलात प्रभू. मी कमनशिबी आपल्याला ओळखू शकले नाही प्रभू. मला क्षमा करा, मला क्षमा करा, मला क्षमा करा प्रभू. मी कमनशिबी आपल्याला ओळखू शकले नाही प्रभू. मला क्षमा करा, मी कशी ओळखू शकले नाही तुम्हाला प्रभू. आपण दयाळू आहात. मला क्षमा करा प्रभू, मला क्षमा करा. आपण दयाळू आहात प्रभू, मला क्षमा करा प्रभू. या ना, या ना माझ्या झोपडीत प्रभू, या. या ना.
प्रभू या. सावकाश या प्रभू. या ना. आज आपल्या चरण स्पर्शाने माझी झोपडी पवित्र झाली आहे. या ना प्रभू, विराजमान व्हा. बसा बसा ना प्रभू. विराजमान व्हा प्रभू. मी आपले चरण धुते प्रभू. नाही नाही माते, आता ह्याची काही आवश्यकता नाही. तुझ्या स्नेहपूर्ण अश्रूंनी मी आधीच पवित्र झालो आहे. प्रभू, आपल्याला भूक लागली असेल ना? हो. मी फळं घेऊन येते प्रभू. मी फळं घेऊन येते. हो, मी फळं घेऊन येते. मी फळं घेऊन येते. वर्षानुवर्ष अगदी रोज मी आपल्यासाठी गोड बोरं घेऊन येते प्रभू. वर्षानुवर्ष. खा ना प्रभू. खा ना प्रभू. खूपच गोड आहेत. मी स्वतः चाखली आहेत. खा ना प्रभू. लक्ष्मण, खा. वाह. माझ्या रामा, माझ्या रामा, माझ्या रामा, माझ्या रामा. थांबा, आपण पुन्हा आलात माझी फुलं चुडायला. कोण आहात आपण? आम्ही माता शबरीकडे जाऊ इच्छितो. आपण कृपया आम्हाला त्यांच्या कुटीपर्यंत घेऊन जाल. माता शबरीकडे? पण आपण आहात कोण? मी राम आहे आणि हा माझा छोटा भाऊ लक्ष्मण. राम, लक्ष्मण, आपण आलात प्रभू. आपण या शबरीच्या झोपडीत आलात प्रभू. मी कमनशिबी आपल्याला ओळखू शकले नाही प्रभू. मला क्षमा करा. मला क्षमा करा. मला क्षमा करा प्रभू. मी कमनशिबी आपल्याला ओळखू शकले नाही प्रभू. मला क्षमा करा. मी कशी ओळखू शकले नाही तुम्हाला प्रभू. आपण दयाळू आहात. मला क्षमा करा प्रभू. मला क्षमा करा. आपण दयाळू आहात प्रभू. मला क्षमा करा प्रभू. या ना, या ना माझ्या झोपडीत प्रभू. या. या ना. या ना प्रभू. या.
सावकाश या प्रभू, या ना. आज आपल्या चरण स्पर्शाने माझी झोपडी पवित्र झाली आहे. या ना प्रभू, विराजमान व्हा. बसा, बसा ना प्रभू. विराजमान व्हा प्रभू. मी आपले चरण धुते प्रभू. नाही नाही माते, आता ह्याची काही आवश्यकता नाही. तुझ्या स्नेहपूर्ण अश्रूंनी मी आधीच पवित्र झालोय. प्रभू, आपल्याला भूक लागली असेल ना? हो. मी फळं घेऊन येते प्रभू. मी फळं घेऊन येते. हो, मी फळं घेऊन येते. मी फळं घेऊन येते. वर्षानुवर्ष अगदी रोज मी आपल्यासाठी गोड बोरं घेऊन येते प्रभू. वर्षानुवर्ष. खा ना प्रभू. खा ना प्रभू. खूपच गोड आहेत. मी स्वतः चाखली आहेत. खा ना प्रभू. लक्ष्मण, खा. वाह, चांगली आहेत ना? गोड आहेत ना? यांची प्रशंसा करायला शब्दच नाहीयेत माझ्याकडे. इतक्या वर्षानंतर असं वाटलं जणू माता कौसल्या स्वतःच्या हाताने भरवत आहे. लक्ष्मण, अशी गोड फळं तर भगवंतांना वैकुंठात सुद्धा नाही मिळू शकणार. हा सगळा माझे परमगुरु महामुनी मत्तांच्या शक्तीचा प्रभाव आहे. त्यांच्या तपोबलाच्या प्रभावामुळे या मतंगवनातील फुलं कधी कोमेजतच नाही. फळं सदैव ताजी राहतात. या आश्रमाच्या चहूकडे सगळे प्राणी आपली हिंसा वृत्ती सोडून देतात. परमगुरु जिथे बसायचे तिथे त्यांच्या चरणाशी वनातले सिंह आणि आश्रमातल्या गायी बकऱ्या एकत्रच पाणी प्यायचे. त्यांना पंचत्वात विलीन होऊन वर्ष लोटली, पण ज्या वेदीवर बसून ते यज्ञ करीत असत तिथे अजूनही एक तेजस्वी, एक प्रकाशाची आभा झळकत असते. किती पवित्र असेल ते स्थान आणि किती भाग्यवान आहात आपण की अशा परमगुरूची सेवा करण्याचं पुण्य जे मिळालं. त्या सेवेचा पुण्यप्रसाद आहे की आपलं दर्शन झालंय. हे रामा, साक्षात भगवंताचं दर्शन घेऊन माझ्या बऱ्याच जन्माचं पुण्य फलप्रद झालंय. जेव्हा आपण चित्रकूटाला येण्याची बातमी कळली त्याच दिवसात गुरुदेव आश्रमातल्या सर्व ऋषीमुनींना घेऊन दिव्य विमानात बसून आपल्या तीर्थक्षेत्री निघून गेले. माझ्यातील भक्तिभावाची निष्ठा पाहून त्यांनी विशेष कृपा करून मला ह्याच कुटीत राहण्याचा आदेश देऊन सांगितलं की एक दिवस श्रीराम लक्ष्मणासोबत या आश्रमात येऊन तुझे अतिथी होतील. त्यांच्या केवळ दर्शनाने तू आपल्या भक्तीचे अंतःफळ प्राप्त करशील आणि त्यानंतर तू आमच्याकडे निघून ये. त्यांना आम्ही येणार हे ज्ञात होतं? हो प्रभू, त्यांनी सांगितलं होतं श्रीराम आपल्या पत्नीच्या शोधात इथे येतील. तू
त्यांना महाबली सुग्रीवापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवून सांग की ते सुग्रीवाशी मैत्री करून रावणावर अवश्य विजय मिळवतील आणि सीतेसह आनंदाने अयोध्येला जातील. हे भविष्य निश्चित आहे प्रभू. आपल्याला धनु नावाच्या गंधर्वाने जे काही सांगितलंय मी त्याचं समर्थन करते प्रभू. आपण हा निरोप सांगून जणू आपल्या परमगुरूंचा आशीर्वाद माझ्यापर्यंत पोहोचवला आहे. आता कृपा करून हे सांगावं की आम्ही महाबली सुग्रीवापर्यंत कसे पोहोचू. आपण अजाणतेपणे विचारता प्रभू. तर सांगते. या इथून पुढे गेल्यावर आपल्याला पंपासूर नावाचं एक सुंदर सरोवर लागेल. त्याच्या दक्षिण तटाकडे विश्वमुख आणि मल्ल्याद्री नावाची 2 पर्वत शिखरे दिसतील. सुग्रीव आपल्या 4 मंत्र्यांबरोबर तिथेच राहतात, ज्यांच्यात हनुमान नावाचा आपला एक चिरपरिचित भक्तही आहे प्रभू. त्यांच्या सहकार्याने सुग्रीवाशी भेट झाल्यावर आपल्या मार्फत सुग्रीवाचं एक इच्छित कार्यही पूर्ण होईल प्रभू. आपल्या ह्या आश्वासनाला मी आपला आशीर्वाद मानतो माते. आता आपण आमच्यावर कृपा केलीत तर आपले परमपूजनीय गुरु जिथं तपस्या करत आले आहेत त्या पवित्र स्थानाचंही दर्शन घडवा, ज्यानं आमचं जीवन धन्य होईल. अवश्य. आपण ते स्थान पाहू इच्छिता प्रभू. माझ्या गुरुचं ते स्थान पाहण्यासारखंच आहे. या ते स्थान दर्शन घेण्यासारखंच आहे. या या ना प्रभू. या या. पहा लक्ष्मण, जेव्हा एक मनुष्य स्वार्थाची सीमा ओलांडून परमार्थाच्या क्षेत्रात तपश्चर्या करतो तेव्हा त्याच्या शक्तीत केवढं तेज असतं. या ऋषींनी हिंसेच्या प्रदेशात जी अहिंसा आणि धर्माची ज्योत पेटवली होती तिचा प्रकाश एवढ्या वर्षातही नाहीसा नाही झाला. महामुनी, आपण जिथं कुठं असाल आम्हाला आशीर्वाद द्या की आम्ही कर्तव्य आणि परमार्थाच्या वाटेवर दृढ विश्वासानं पुढे जाऊ. माता, असं वाटतंय की जणू आपण आम्हाला आपल्या गुरूंचं साक्षात दर्शन घडवलंय. आपल्याला धन्यवाद शब्दात नाही देऊ शकत. आता आम्हाला जाण्याची आज्ञा द्यावी. आज्ञा तर त्याआधी आपण मला द्यावी लागेल राघवेंद्र. आणि त्याही आधी आपली भक्ती आणि त्याचं ज्ञान मला द्यावं लागेल. माता, मी तर केवळ इतकंच जाणतो आहे की भगवंताच्या जवळ जातपात, ज्ञान, धर्म, कुळ, गुण आणि चातुर्याला काही महत्त्व नसतं. तो तर केवळ भक्तीच्या नात्यालाच खरं मानतो. आणि आपण तर स्वतः परमसिद्ध आणि भक्तीत परमोच्च आहात. मी आपल्याला काय ज्ञान देऊ शकतो? नाही प्रभू. माझ्या गुरुजींचा हाच आदेश होता की मी आपल्या श्रीचरणाच्या सेवेने भक्ती आणि आपल्या मुखातून भक्तीचं ज्ञान मिळवावं. हे रामा, मला नीच कुळातून उत्पन्न झालेल्या या शरीराला सोडण्याची आज्ञा देण्याआधी मला आपण भक्तीचं ज्ञान द्या प्रभू. माता, मी गुरुजनांकडून जो अपार भक्तीचा महिमा ऐकला आहे तोच आपल्या हृदयापासून सांगतो. आपणही हृदयातूनच ऐकावा. नवधा भगत कहूँ तो ही पाही, सावधान सुन धरु मन माही. प्रथम भगति संतन कर संगा, दूसरी रति प्रभु कथा प्रसंगा. गुरुपद पंकज सेवा, तीसरी भगति अमान. चौथी भगति प्रभु गुणगन, करई कपट तज गान.
मंत्र जाप प्रभु दृढ़ विश्वासा, पंचम भजन सुवेद प्रकाशा। छठ दम शील बिरति बहु कर्मा, निरत निरंतर सज्जन धर्मा। सातम सम हरि भय नग देखा, हरिते संत अधिक करि लेखा। आठवां जथा लाभ संतोषा, सपने हूँ नहीं देखई पर दोषा। नवम सरल सब सन छलहीना, हरि भरोस हिय हर्ष न दीना। नवधा भगत सबरी कह दीनी, सादर सबरी शीस धर लीनी। आपण दीन समजून जी ह्या सेविकेवर कृपा केली आहे ती सतत तशीच ठेवा। अशी कृपा करा की माझं चित्त सज्जनांवरून कधीच ढळू नये। आता मला माझ्या गुरुजनांकडे जायची अनुमती द्यावी प्रभू। गुरुजनांकडे जाण्याची अनुमती द्यावी प्रभू। माता, आपला मार्ग भक्तीच्या ज्योतीनं प्रकाशमान हो। या अध्यायाबरोबरच रामायणातलं अरण्यकांड समाप्त होतं। हे कांड खूप छोटं आहे, परंतु आध्यात्मिक दृष्टीनं खूप महत्त्वपूर्ण आहे। यात त्या युगातील सर्वश्रेष्ठ ऋषींशी श्रीरामाची भेट होते। वास्तवात त्यांचं शिक्षण जे बाल्यावस्थेत महर्षी वशिष्ठांकडे सुरू झालं होतं, याच कांडात महर्षी अगस्तींकडून पूर्ण होतं। अरण्यकांडामध्ये आणखीनही खूप परमसिद्ध महात्म्यांनी त्यांना गूढ उपदेश केले। ते ज्ञानरथामध्ये बसून महर्षी अगस्तीपर्यंत पोहोचतात। रामायणात महर्षी अगस्ती शेवटचे ऋषी आहेत ज्यांच्याशी त्यांची भेट होते, कारण की त्यानंतर त्यांना केवळ भक्त भेटतात। हनुमान, विभीषण, शबरी इत्यादी। याच कांडात त्यांचं शिक्षण, त्यांची ज्ञानपूर्तीही होते। त्यांच्या अस्त्रविद्येत जी कमतरता व अपूर्णता ऋषी विश्वामित्रांकडे राहिली होती, तीही या कांडात अगस्ती ऋषींद्वारा पूर्ण होते। आणि याच कांडात अचानक गोष्ट एक नाट्यपूर्ण वळण घेते। जीवनात अचानक सीता हरणासारखी गोष्ट घडते आणि श्रीरामासारखा स्थिर बुद्धी आणि धीरोदात्त वीर पुरुषही आपलं धैर्य गमावून बसतो। जसं गोस्वामीजींनी लिहिलं आहे की प्राकृत दीन पुरुषाचं नाही, आपलं नियंत्रण गेल्यानं श्रीराम सर्व प्रकारे हताश होऊन जातात। याच कांडात मैत्रीचं एक असं सुंदर उदाहरण आहे, जिथं जटायू एक पक्षी असूनही एका मानवासाठी आपले प्राण देऊन टाकतो। ही घटना विभिन्न योनीमध्ये आत्म्याचं एकत्व सिद्ध करते। शरभंग ऋषी आणि देवराज इंद्राची कथा हे सिद्ध करते की मानव जर पूर्ण कर्मयोगी असेल तर त्याचं स्थान देवतापेक्षाही उंच असतं। याच विषयात श्रीरामसुद्धा म्हणतात की जे लोक महात्म्यांकडून असं काही मागायला जातात जे त्यांनी त्यांच्या तपस्येनं कमवलेलं आहे, ते एखाद्या चोरासारखं असतं जो त्याच्याकडून त्याची कमाई चोरायला जातो। हे कांड परमशिक्षणासारखं आणि भक्तिरसानं ओतप्रोत आहे, कारण शबरीची कथा पण ह्यातच येते। ज्या देशात रामायणासारखी महान गाथा गायली जाते, ज्यात शबरीसारख्या खालच्या जातीच्या भिल्लिणीच्या दारावर भगवान राम स्वतः जाऊन तिची उष्टी बोरं खाऊन स्वतःला कृतार्थ मानतात,
अशा ह्या देशात आजही जातीपातीतला फरक किंवा सांप्रदायिक द्वेषाची गोष्ट कोणी करतो यावर माझा विश्वास नाही बसत. जो रामायणाला मानतो तो कधीच असं नाही म्हणू शकत, असं नाही करू शकत, असं मला वाटतं आणि अशी अपेक्षाही आहे. अच्छा, जय श्रीराम. लक्ष्मण, या प्रदेशाचं सौंदर्य पाहून पुन्हा पुन्हा जानकीची आठवण येते. असं सौंदर्य तिला मनापासून आवडायचं. परंतु आज कोण जाणे ती कुठल्या अवस्थेत असेल, काय विचार करत असेल. वहिनी पण आपलाच विचार करत असतील. त्याने स्वतःहून जास्त आपली चिंता असेल. हो लक्ष्मण, तिला पूर्ण विश्वास असेल की आपण तिला नक्की शोधून काढू. याच भरवशावर ती जिवंत असेल ना लक्ष्मण? हो दादा, त्या एक वीर आर्य कन्या आहेत. कितीही दुःख झालं ना तरी त्या विचलित नाही होणार. देव करो असंच हो. माझ्या राजाचं म्हणणं सरळ सरळ ऐकून घे. काय कमी आहे आमच्या लंकेश्वरात? अगं ऐकतेस की नाही? बोल ना. तू महाराजाधिराज रावणाचं म्हणणं ऐक, नाहीतर मारून मारून तुझे तुकडे तुकडे करून टाकीन. समजलं? बोल, ऐकशील की नाही? अगं काहीतरी बोल. ही अशी नाही ऐकणार. हिला मायावी रूपाने घाबरव. मायावती, तू हिला आपल्या मायेने भ्रमित करून टाक. बघ मी हिला कशा प्रकारे सरळ मार्गावर आणते ते. आमच्या लंकेश्वरांचं म्हणणं ऐक, नाहीतर तुझे मारून मारून तुकडे तुकडे करून टाकेन. समजला? का स्वतःची शत्रू होतीयस? मूर्खपणा सोडून दे. महाराजाधिराज रावणाला शरण जा. तुला सर्व प्रकारचं सुख मिळेल. असं वैभव, असं सुख तिन्ही लोकात कोणत्याही स्त्रीला मिळालं नसेल ते तुला मिळेल. दरवाजावर आलेल्या भाग्याला ठोकरून नको देऊस राणी. दुर्भागी, ऐक माझं, नाहीतर आम्ही असे भयानक पशु तुझ्यावर सोडू जे तुझे लचके तोडून तुला मारतील. श्रीराम, महाराजांचा विजय असो. महाराज, आपला हा गुप्तचर बातमी घेऊन आला आहे. पंपापूर सरोवराच्या पुढे 2 अनोळखी व्यक्ती जंगलात फिरताना आढळल्या. त्या ऋषीमुख पर्वताकडे जात आहेत. काय म्हणतोस? ते दोघं ऋषीमुख पर्वताकडे येत आहेत? हो ना जांबुवंत महाशय, ते पुन्हा पुन्हा ऋषीमुख शिखराकडे पाहत आहेत. असं वाटतंय की ते ह्याच शिखरावर पोचायचा मार्ग शोधत आहेत. गुप्तचरांचं म्हणणं आहे की ते आपल्या भाषेत बोलता बोलता ते मधून मधून महाराज सुग्रीवांचं पण नाव घेत आहेत. आमचं नाव घेत होते? काय म्हणत होते? काय ऐकलंस तू? मी इतकंच ऐकलं की त्यांच्यात जो छोटा होता तो मोठ्याला म्हणत होता की महाराज सुग्रीव नक्कीच या शिखरावर राहत असणार. आम्हाला तिथे पोहोचण्याचा मार्ग लवकरच शोधावा लागेल. याचा अर्थ त्यांना इथं यायचा मार्ग माहीत नाही. यावरून हे सिद्ध होतं महाराज की ते या प्रदेशाशी अनभिज्ञ आहेत आणि इथे पहिल्यांदा आले आहेत. परंतु हे पण सिद्ध होतं की ते पर्यटक नाहीत जे केवळ फिरायला आले असतील. त्यांचं एकच ध्येय आहे, महाराज सुग्रीवांपर्यंत पोहोचणं. ते यांच्याशी भेट करू इच्छितात की आक्रमण, ही विचार करण्याची गोष्ट आहे. तो बरोबर बोलतोयस नल. त्यांच्या आगमनाचा विचार करायला हवा. का आले? कोणी पाठवलाय? अर्थात आपल्याला शंका आहे की महाराज बालीने त्यांना इथे पाठवलं आहे. हा, त्याच गोष्टीची मला शंका आहे जांबुवंत. परंतु महाराज बाली त्यांना इथे आकारण का पाठवतील? आपण तर इथे शांतीने राहत आहोत आणि त्यांना काही म्हणत सुद्धा नाही. असं तर आपल्याला वाटतं की शांतीने राहतो. त्यांच्या डोळ्यात तर महाराजा सुग्रीव आणि त्यांचे आपण 4 मंत्री अगदी काट्यासारखे खोपत असो. ते जाणतात की ज्या राजाचं एकदा राज्य जाईल ना, तो हयात असेपर्यंत तरी पुन्हा आपलं राज्य मिळवण्यासाठी तडफडत राहतो. आणि जोपर्यंत त्याचे प्रमुख मंत्री एकत्र आहेत ते नक्कीच षडयंत्र रचत असतील. अशा परिस्थितीत त्याचे हेच प्रयत्न असतील की ते आम्हाला जसं जमेल तसं संपवून टाकतील. तो बरोबर म्हणतोयस नल. यासाठी आज वाली दादानं 2 माणसं पाठवली असतील ज्याची आम्हाला शंका येणार नाही. तू कुठे पाहिलंस त्यांना? पर्वताखाली, तराईच्या वनात.
तू कुठे होतास? मी झाडावर बसलो होतो. त्याच्या खालून ते जात होते. कसे दिसत होते ते? ते चांगले दिसतायत. चांगले वाईट असं आम्ही कुठे विचारलं? आम्हाला जाणायचंय की ते कशा देहयष्टीची आहेत, कशी वेशभूषा आहे त्यांची. ते दोघे तरुण आहेत, अति सुंदर आहेत. चेहऱ्यावर एक आकर्षण आहे. वेशभूषेवरून कोणी तपस्वीच वाटतायत, पण खांदे वीरांचे आहेत आणि खांद्यावर धनुष्यबाण धारण केलंय. सर्व गोष्टी तू एक दुसऱ्याच्या विरुद्ध सांगतोयस. एक गोष्ट सांग, ते तपस्वी आहेत की योद्धा? दोन्ही. काहीच समजत नाही. मला समजतंय. बालीने जाणून बुजून अशा दोन व्यक्ती या प्रदेशात पाठवल्या आहेत जे त्याच्याशी अनभिज्ञ आहेत. ते दोघं तपस्वी आहेत. महाराज सुग्रीवांकडे मदत मागण्यासाठी किंवा भिक्षा मागण्याच्या उद्देशाने आपल्या इथे पोचतील आणि त्यांचा मुख्य उद्देश हाच असेल की आमचे गुपित जाणणे आणि आपण किष्किंधाचं राज्य परत घेण्याचा काही कट करत आहोत की नाही. आणि जे वीराप्रमाणे धनुष्यबाण घेऊन आले ते का? ते अशासाठी की जर आपण बेसावध आणि शक्तिहीन वाटलो तर संधी मिळताच आपल्याला समाप्तही करता येईल. म्हणूनच दर दिवशीच्या भीतीपेक्षा उत्तम आहे की आपण बालीवर आक्रमण करून त्याच्याकडून किष्किंधाचं राज्य हिसकावून घ्या. परंतु तो इतका बलशाली आहे की मी एकटा त्याच्याशी नाही लढू शकत. आपल्याला कोणा शक्तिशाली मित्राची गरज आहे जो आपल्याला साथ देईल. असू शकतं की त्याच्या दरबारात आपला कुणी विशेष भक्त असेल जो आपली मदत करू शकेल. परंतु राजा, आपल्या गेलेल्या राज्यास पुन्हा प्राप्त करणे आपलं वीरोचित कर्तव्य आहे. त्यासाठी राजनीती, साम, दाम, दंड, भेद साऱ्या अस्त्रांना वापरणे उचित समजते. शत्रूला शक्तीने हरवणं शक्य नसेल तर त्याच्या साथीदारात फूट, तट पाडा हीच राजनीती आहे. मी तर म्हणतो की बालीच्या या गुप्तचरांना पकडलं जावं आणि यांच्याकडून किष्किंधाच्या साऱ्या रहस्यांना जाणून बालीच्या साथीदारात फूट पाडण्यासाठी यांचाच उपयोग करावा. हे ठीक आहे. परंतु महाराज, हे बालीने पाठवलेले आहेत की नाहीत, प्रथम याचा तपास करून घ्या. हेही बरोबर आहे. परंतु आपल्याला हे कसं कळणार? आपल्या सगळ्यात सर्वात अधिक बुद्धिमान हनुमान आहे. त्यांना त्याचं रहस्य जाणण्यासाठी पाठवलं जावं. ते वेळ येताच बळ आणि बुद्धी दोन्हीचा उपयोग करू शकतात. तो अत्यंत योग्य गोष्ट सांगितली जम्मूवन. हनुमान कुठे आहे? त्यांनाच पाठव. प्रथम त्यांना शोधून तर काढा. कुठे एकांतात बसून हरिओमचा जप करत असतील. चला हनुमानाला शोधूया. चला. हनुमानजी, हनुमानजी, हनुमान, हनुमानजी, हनुमानजी. हनुमानजी, 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 हनुमान. आपली साधना भंगली त्यासाठी क्षमा करा हे महावीर. महाराज सुग्रीवांनी आपल्याला काही आवश्यक कामासाठी बोलावलं आहे. महाराज सुग्रीवांनी बोलवलं आहे? होय. आम्ही स्वतःच आलो आहोत. महाराज, प्रणाम महाराज. सुखी राहा. आपण का त्रास घेतलात? आपल्यावर एक महत्वाचं काम सोपवायचं आहे. उशीर केलात तर हानिकारक ठरेल. असं कोणतं काम येऊन पडलंय? हनुमंत, ऋषिमुख पर्वताखाली तराईच्या वनात दोघे जण मनुष्य रूपात फिरतायत. तपस्व्याचा वेश आणि वीरांचा आव आहे. आम्हाला शंका आहे
की ते बालीने पाठवलेले गुप्तचर आहेत. आम्हा 5ही जणांना संधी मिळताच समाप्त करायला आले आहेत. तू आपल्या सर्वात बलवान आहेस, म्हणून तू जाऊन त्यांना पकड आणि आमच्या समोर आण. मग आपण बालीच्या विरुद्ध त्यांचा उपयोग करूया. केवळ संशयानेच पकडू? ही कसली बुद्धिमत्ता आहे? ते शत्रू आहेत की मित्र हे निश्चित तर करायला हवं. हे निश्चित सुद्धा तूच करू शकशील. जंबुवंत बरोबर सांगतात की तू बळ आणि बुद्धीमध्ये आमच्या सर्वांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेस. तू काही खोटं रूप धारण करून त्यांच्या जवळ जा आणि माहीत करून घे ते कोण आहेत, काय कामाला आले आहेत. तशी संधी मिळेल तशी बुद्धी आणि बळाचा वापर करून त्यांना आपल्या कह्यात ठेव. जर ते तुझ्या आवाक्याबाहेर असतील किंवा तुला काही भीती वाटली तर आम्हाला गुप्त संकेत पाठव. मी त्याच वेळी ऋषीमुख पर्वतावरील गुंफा सोडून दुसऱ्या सुरक्षित स्थळी पळून जाऊ. महाराज, आपला सेवक असताना आपल्याला पळून जायला लागलं तर हनुमानाच्या जीवनाचा फायदा काय? आपण निश्चिंत राहा. जर ते शत्रू पक्षातले असतील, कोणीही असतील, देव, असुर, किन्नर, गंधर्व अथवा मनुष्य, माझ्या जिवंतपणी ते आपल्याला कोणतीही हानी नाही पोहोचवू शकत. मला आज्ञा द्यावी महाराज. दादा, मला असं वाटतं की हीच आहेत ती पर्वत शिखरे. परंतु पहिल्यांदा कशावर जावं? पुढला मार्ग तर खूप अवघड दिसतोय. ते पहा लक्ष्मण, समोरून कुणीतरी येत आहे. चेहऱ्यावरून तरी सज्जन मनुष्य वाटतोय. चल त्यांनाच मार्ग विचारू. दादा, मला तर हे कुणी वेदपाठी पंडितच वाटतायत. परंतु अशा दुर्गम निर्जन जागी हे काय कामाने आले असतील? थोड्या दक्षतेनेच बोला दादा. मला तर काही हे खरे वाटत नाहीयेत. वनात आल्यानंतर तू खूप शंकेखोर स्वभावाचा झालायस लक्ष्मण. अनुभवच काही असे आलेत ना दादा. पहा, ते पंडित महाशय आपल्याच दिशेने येत आहेत. प्रणाम महाशय. प्रणाम पंडित महाशय. कल्याण मस्तू, कल्याण मस्तू. आपण कुणी रस्ता चुकलेले प्रवासी वाटता आहात? हे ब्राह्मण देवता, आपले अनुमान अगदी सत्य आहे. आम्ही ऋषीमुख पर्वतावर जाण्याचा मार्ग शोधत आहोत. मम अनुमानम सत्यम अस्ति, मम अनुमानम सत्यम अस्ति. काय आपण आम्हाला सांगण्याची कृपा कराल की ऋषीमुख पर्वताच्या शिखरावर जाण्याचा मार्ग कोणता आहे? किम प्रयोजनम, किम प्रयोजनम. इमानदी शुभजलाम शोभयंतो तरस्विनो प्रभ्याम पर्वतेंद्रो सवयूयौरन भाषित. श्रीमंतो रूप संपन्नो विषभ तेज विक्रमो. एवं मा परिभाषतम कस्मात् वै नाभिभाषितः. हे विद्याश्रेष्ठ, चतुराई सोबत शिष्टाचार युक्त आपल्या सुमधुर संस्कृत संभाषणाद्वारा आपण ज्या प्रकारे आमच्याबद्दल जाणण्यास उत्सुक झाला आहात, त्यांना आम्हीही विचारात पडलो आहोत की आपण वास्तवात तेच आहात जे दिसता आहात. अर्थात हेच की आमच्या छोट्याशा प्रश्नाचे उत्तर न देऊन केवळ आमचा हेतू जाणू इच्छिता. महापंडित, आपण आपल्या रस्त्याने जावं. जसे आम्ही इथवर पोचलो आहोत ना, तसेच ऋषीमुख पर्वताच्या शिखरापर्यंत पण पोचू. रोषम करोति दोषम. तरुण तपस्वी, राग सोडून फक्त एवढं सांगा, ऋषीमुख पर्वतावर कोणाकडे जायचे आहे? वर्ष निघून गेली, या रस्त्यावर कुणाचं आगमन नाही झालं. आपण का उत्सुक आहात तिथे जायला? आमच्या प्रश्नाच्या उत्तरार्थ अजून एक प्रश्न. दादा, ह्यांच्या मागे वेळ घालवू नका. आम्ही आमचा मार्ग स्वतःच शोधून काढू. तुझं बोलणं संपूर्ण निरर्थक नाही, परंतु आम्ही यांच्या पांडित्यपूर्ण वाणीनं मंत्रमुग्ध झालो आहोत.
हे अथर्ववेद, यजुर्वेद, सामवेदाचे जाणकार परमविद्वान वाटत आहेत. असे व्याकरण वेद, वेदवित्ता महात्म्याच्या मनात कसल्या प्रकारच्या कटकपटाच्या भावनेची शक्यता वाटतच नाही. त्यांच्याशी जमवून घेणं आपल्या हिताचंच आहे. चांगली गोष्ट आहे. तुम्ही घ्या जमवून यांच्याशी. गोष्ट अशी आहे ब्राह्मण देवता, आम्हाला सांगण्यात आलं आहे की महाबली सुग्रीव ऋषीमुख पर्वतावर राहतात. आम्हाला त्यांना भेटायला हवं. महाराज सुग्रीवांना? ते कोणाला नाही भेटत. आपल्याला कसं माहित? आपण त्यांना ओळखता? अवश्य ओळखतो, अवश्य ओळखतो. सुग्रीवो नाम धर्मात्मा कश्चित वानर पुंगवा. आणि आम्ही त्यांचे कुलपुरोहित पंडित केसरी नंदन. कुलपुरोहित? हा, कुलपुरोहित. आमच्या संमतीशिवाय ते कोणालाही नाही भेटत. तर मग हे सांगा की ऋषीमुख पर्वताचा पत्ता कोणी दिलाय आपल्याला? माता शबरीनं. तपस्विनी शबरी? किम कारणम, किम अभिप्रायम? दादा, या पंडित महाशयांना तर केवळ प्रश्नच विचारता येतात. माझा अंदाज आहे की या पंडित महाशयांचं नावच प्रश्नानंद महाराज आहे. प्रश्नांचं उत्तर द्यायला तर यांच्या गुरुने यांना शिकवलंच नाही. आणि आपण केवळ रागावण्यातच प्रवीण आहात. आणि आपण शांताकारम, धीर गंभीर आहात. वीर मनुष्यो देवरूपिणो, कृपा करून आपली इच्छा प्रगट करा. गोष्ट अशी आहे विप्रवर, माता शबरीनं आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की यावेळी महाराज सुग्रीवांना भेटणं आमच्यासाठी कल्याणकारी ठरेल. जर आपल्या कथनानुसार सुग्रीवजी भेटू शकणार नसतील तर आम्हाला त्यांचे मंत्री श्री हनुमानजींना भेटू द्यावं. आपले अनंत उपकार होतील. आपण हनुमानाला भेटणार? अवश्य. त्यांचं दर्शन जर झालं तर सुग्रीवजींना भेटण्याचा मार्गही सोपा होऊन जाईल. जर आपण आपला वास्तविक परिचय सांगितलात तर हनुमानाला आम्ही आता बोलवतो. या क्षणी घ्या, या क्षणी बोलवतो म्हणे. जणू हनुमान यांच्या पोथीत बंद आहेत. अवश्य. आपण आपला परिचय तर द्या. हनुमान मी टिचकी वाजवताच येईल. चांगली गोष्ट आहे. तर ऐका, आम्ही अयोध्येच्या महाप्रतापी राजा दशरथांचे पुत्र आहोत. आम्ही वानरराज सुग्रीवांशी मित्रता करू इच्छितो. माझं नाव लक्ष्मण आहे आणि हे माझे ज्येष्ठ भाऊ श्री रामचंद्र आहेत. राम? श्री रामचंद्र? आपण स्वतः? हो महाशय, स्वतः श्रीराम हेच आहेत. आता वाजवाटीच की बोलवा हनुमानाला. श्रीराम, हे काय करत आहात आपण? हे उचित नाही. एक तर आम्ही आपल्या दारी काही मागायला आलो आहोत. दुसरं, आपण ब्राह्मण रूपात आहात, महाराज सुग्रीवांचे कुलपुरोहित. तिन्ही प्रकारे आपण तर पूजनीय आहात. मग आपण माझे पाय का धरीत आहात? मला पाप लागेल. स्वामींचे चरण धरण्यात पाप नसतं प्रभू. परंतु मी आपला स्वामी नाहीये. आपले स्वामी तर महाराज सुग्रीव आहेत. स्वामीचा मित्रही स्वामीच असतो प्रभू. म्हणून आपण माझे स्वामी आहात, वंदनीय आहात. आपण सेवकाला उठवून आपल्या हृदयाशी धरलं ही आपली महानता आहे. अशा दयाळू स्वामीसाठी तर सेवकाला प्राणही अर्पण करायला हवेत. अहो, इतक्या गोड गोड गोष्टी करताय पंडित महाशय, परंतु अजून आपली खरी ओळख नाही होऊ दिलीत. अहो, हीच कुशल गुप्तचराची खूण आहे. लक्ष्मण दादा, आता गुप्त काय राहिले? सारे भ्रम तर दूर झाले आहेत. केवळ मनात इतकासा खेद राहिला आहे. मी तर जन्मतः वानर आहे. प्रभूंना ओळखण्यात उशीर झाला. पण श्रीराम तर सर्वज्ञ आहेत. त्यांनी आपल्या अनादी भक्त हनुमानाला ओळखण्यात इतका उशीर का केला? हनुमान? तू हनुमान आहेस? हो दादा, मीच श्रीसेवक, तोच हनुमान आहे.
मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन